अगदीच एकटं टाकले का रे तिला आपण? काल पण वैतागली होती माहितीये, आणि आताही म्हणत होती की ब्रेकफास्टला आदित्यची आवडती डिश करते, पण मी ऑलरेडी केलेली. खूपच नाराज झाली असणार ती, आणि त्यावर आपण आता म्हणालो की बाहेर पण नाही जायचं. जरा हट झाली आपल्या. डोंट वरी, करू तिच्या मनासारखं, जाऊ बाहेर जेवायला. मी बोलतो तिच्याशी. एक मिनिट, तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. बघ, आवडतंय का? सो स्वीट. खरं तर तूच माझं गिफ्ट आहेस, मग हे कशाला? पण गिफ्टने गिफ्ट दिलेला आवडलाय मला. ए, खूप मस्त. थँक्यू सो मच. वेलकम. खूप आवडलाय मला. मीरा, पण मी घेतलेला ड्रेस का नाही घातलास तू? सॉरी, पण तो ड्रेस मधुराने घेतला. काय? मधुराने घेतला आणि तू दिलास? अरे हो, म्हणजे नाईलाजच झाला माझा. काय करू मी? तिला इतका आवडला ना तो ड्रेस. ती हट्ट करायला लागली. मी काय करणार? एरवी तिला काही आवडलं की मी लगेच देते ना. कारणही काही सांगता येईना. काय सांगणार होते? ती आदित्यने दिला म्हणून देत नाहीये. आय मीन, खरंच खूप हट्ट करायला लागली रे ती. शेवटी मी दिला. आदित्य, रागवलास? मीरा, किती प्रेमाने घेतला होता मी तुझ्यासाठी. आता हे घड्याळ मी दुसऱ्या कोणाला देऊन टाकलं तर आवडेल का तुला? नाही, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी मधुराला कधीच नाही बोलले नाही. अरे प्लीज रागवू नकोस. प्लीज 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 रागवू नको. प्लीज प्लीज. तुझ्यावर जास्त वेळ रागावू शकेन का मी? नेक्स्ट टाइम असं करू नकोस, ओके? आणि काय? ह्या ड्रेस मध्ये सुद्धा तू खूप छान दिसतेस. थँक्यू. रे काय? हा, अरे ते हिंदी सिनेमावाले दाखवतात म्हणून लगेच मिठ्या मारायच्या का हॅपी बर्थडे म्हणून? आणि काय रे तू तिकडे मारे माझ्याकडून औक्षण करून घेतलंस आणि इथे मिठ्या मारतोयच? मावशी, ते काय? काय मावशी? हा, काय मावशी? काय हे संस्कार आहे तुझे? घरात कोणी मोठं नाही म्हणून आपलं वाटेल तसं वागायचं, मनाला येईल तसं वागायचं. मावशी प्लीज, काय बोलते सगळं? तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी फक्त काय नाही, माझं काय तू हा कुठे हिंडत असतेस घरात फोन ठेवून? कोण त्या साठे का कोण बाई, त्यांचा कॉल आला होता हिला. साठेबाईंचा फोन आलेला? मलाच काय विचारतेस उलट? चल आधी जा, बघ कधी. चल हा, चल चल चल. थँक गॉड, आज मरता मरता वाचलो. नाहीतर काय झालं? असं बोलले रे ती तुला? आदित्य प्लीज, तू मावशीचं बोलणं मनाला लावून घेऊ नकोस. तुला माहितीये ना मावशी. हो, मला माहितीये मावशी कशी येते, आणि मला अजिबात वाईट वाटलं नाही. आणि जिला वाईट वाटलंय ना, तिचा राग काढणं सध्या जास्त महत्वाचं. मधुराचा सॉरी. मला नाही बोलायचं तुम्हा कोणाशी. सॉरी.
सॉरी सॉरी. आदित्य, आता काय उपयोग आहे? मगाशी केलं ना तुम्ही मला अवॉइड. आणि हे बघ, तू एवढं करून जर ताईच ऐकणार असशील ना, तर कशाला आलायस तू इथे? तू जा यार, तू जा प्लीज. यार आज मी बर्थडे बॉय आहे. छान लाड चाललेत माझे. व्हेरी गुड. सॉरी. सॉरी. खरंच थँक गॉड. नाहीतर मला वाटलं की दिवसभर आता इथेच उभं राहावं लागतंय. बर्थडे बहुतेक इथेच सेलिब्रेट होतोय माझा. हे बघ आदित्य, तूच मला लाडीगोडी लावायचा प्रयत्न करू नको. का असे वागता रे तुम्ही माझ्याशी सगळेजण? अरे मी काय केलं? काय केलं? हा, रात्री तुम्ही मला न सांगता भेटलात, सेलिब्रेट केलं. आज दुपारी इतक्या उत्साहात मी लंचचा प्लॅन करत होते, तर सगळेजण नको 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 म्हणालात. असं एक आहे. कुठे गेलंय? काय काय शोधतोय? स्माईल शोधतोय. माझी एक मैत्रीण आहे मधुरा. तिचं ना स्माईल खूप गोड आहे. तेच हरवलंय, ते कुठे सापडतच नाहीये. ते शोधतोय. सापडलं की? आदित्य, हे काय मी मुद्दाम प्लॅन नव्हता कॅन्सल केला. एवढ्या ट्रॅफिक मध्ये आपण बाहेर जाणार, त्यापेक्षा घरीच काहीतरी प्लॅन केला असता ना. म्हणजे आपल्या सगळ्यांना एकत्र वेळ घालवता आला असता. पण ठीक आहे, तुला बाहेर जायचंय ना, मग जाऊया. खरंच? थँक्स. ओके, मी मीराला सांगून येतो की आपण बाहेर चाललोय, नाहीतर ती स्वयंपाकाच्या तयारीला. आदित्य आदित्य, आपण सगळे म्हणजे आपण नाही, आपण. म्हणजे? अरे म्हणजे तू आणि मी. हा काय हट्ट धरला हिने? मला मीरा सोबत दिवस घालवायचा होता. आता हिला काय सांगू? आदित्य, येशील ना? हे पण असं कसं फक्त आपण दोघं जायचं? का? रात्री तू आणि ताई टेरेसवर गेलात ते चाललं? ए मधुरा, असं नाही करायचं. नाही नाही, असं नाही आदित्य. मला माहिती होतं तू नाहीच म्हणणार आहे. कशाला आलास रे इथे कान पकडायला? हा, मी बसले होते ना माझी एकटी. नाही, मला नाही बोलायचं तुझ्याशी आणि इतर कोणाशी. टेरेसवरच्या सेलिब्रेशनचा इश्यू करणार. रागाच्या भरात खरी बोलली ना तर प्रॉब्लेम होईल. ओके, फक्त आपण दोघे जाऊ, मग तर झालं. नक्की? नक्की. बघ हा. हो. ठीक आहे, चल मला तयार व्हायचंय. चल, 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 चल. अरे पळ लवकर, मला तयार व्हायचंय. Yes. कुठे ठेवला रे फोन? हा बघ. हॅलो. हा सर. हॅलो. खरंच आला तो फोन? आई कट झाला असेल ना फोन. म्हणजे मी तिथे येऊन तुला सांगू, तू इथे येईपर्यंत ऑब्विसली कट झालाच असणार ना. अरे कट झाला तर मग मिस कॉल कुठे आहे? हा फोन आहे ना तुझ्यासारखा जुना झालाय. हा म्हणजे मिस कॉल पण दिसत नाही आजकाल. मग आणि तुला भूक लागली असेल ना, चल मी काहीतरी खायला आणतो. फालतू काहीतरी बोलू नकोस रे. साठेबाईंनी फोन केला म्हणजे महत्वाचंच असणार ना. स्थळाविषयी काहीतरी सांगत असणार. देवा देवा, फोन नको लागू दे. देवा देवा, प्लीज प्लीज देवा प्लीज. जळला मेला यांचा फोन कधी लागत नाही. येस, थँक्यू देवा. अगं आई, असं काय करते? सगळं करतील ना ते तुला फोन. चल मी जातो. कुठे चाललास अथर्व? थोबाड फोडून अथर्व परत त्या आदित्यच्या मागे मागे केलंस तर सांगून देतो तुला. अगं आई कमॉन, बर्थडे आहे ग आज त्याचा. काय तू ऐकतच नाही पोरग. सारखं त्या आदित्यच्या मागे मागे मागे. फोन फोन. ताई तू नको टेन्शन घेऊ, मी आईला मॅनेज केलंय. पण तू आणि दादा काहीतरी प्लॅन करा लवकर. हो पण आधी मधुरा काय बोलते ते तर बघूया. रागवल्यात ना बाईसाहेब.
आदित्य गेलाय तिला मनवायला. काय रे, काय झालं? काही बोलली का ती पटकन? हे बघ, तू उगाच मनाला लावून घेऊ नकोस हा. मला माहिती तिचा स्वभाव, आणि त्यात ती रागवली आहे. पुढचा मागचा विचार न करता बोलते ती पटकन, पण तिच्या मनात काही नसतं. हो दादा, तू मनावर नको घेऊस. म्हणजे आज तुझा बर्थडे आहे. हो ना, तिची इच्छा आहे ना बाहेर जेवायला जायचं. काही हरकत नाही, आपण जाऊया. तिला जायचंय बाहेर जेवाय, पण फक्त ती आणि मी. काय? चल चल, मग तू आणि मीराताई जा हवं तर. अथर्व, एक मिनिट. पण ती असं का म्हणते की तुम्ही दोघांनीच जेवायला जायचं बाहेर? तिचं असं म्हणणं आहे की काल रात्री आपण दोघांनी तिला अवॉइड केलं आणि फक्त दोघांनी सेलिब्रेट केलं. म्हणून आता आपण दोघांनीच जेवायला जायचं. मग काय तू हो म्हणालास? माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. ठीक आहे ना, काही हरकत नाही. तुम्ही दोघं जा जेवायला. आपण संध्याकाळी सेलिब्रेट करू. हा, तसंही तिला वाईट वाटलंच आहे ना. काल रात्री आपण असं गपचूप सेलिब्रेट केलं, तिला हर्ट झालं असणार. आपण तिचं मन नको मोडायला. तरी पण आपण दोघच जाऊया असं का म्हणाली मधुराताई? तिच्या डोक्यात काही वेगळंच नाहीये ना? शशांक, तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं ठीक आहे इथे. हो, मिहीर सुद्धा खूप स्टेबल आहे. इनफॅक्ट तू ऑफिसमध्ये नाहीयेस ना, सगळं काम अगदी व्यवस्थित करतोय तो. हो, अरे त्याचा मूड सुद्धा खूप चांगला आहे, खुशीत आहे. तुला माहितीये का, शर्वरीला शॉपिंगला घेऊन गेला होता तो. हो, अरे नाही, आज घरी नाहीये. आदित्य आहे ना, त्याचा बर्थडे, तिथे गेलाय तो. हो हो, मधुरा बरोबर पण खूप छान पॅचअप झालंय त्याचं. बरं शशांक, ऐक ना, मी काय म्हणतेय, हीच योग्य वेळ आहे. म्हणजे ना, आपण एखादी छान मुलगी बघूया आणि लग्न करून टाकूया. काय ना शशांक, एकदा मन गुंतलं ना की मग सगळं छान होईल बघ. काय, तुलाही तेच वाटतंय? ओह, दॅट्स गुड. मग तू इथे आलास ना एकदा की सगळं फायनल करून टाकूया आपण. हो हो, चालेल. बरं, निघताना फोन कर, काळजी घे. ओके, बाय. मी ना इंटरनेटवर एक व्हिडिओ पाहिला. मस्त आयडिया. तू एकदा बघून घे. दाखवा ना. मस्त आहे ना? पण तुमच्या डोक्यात नेमकं काय सर? आपण आदित्यसाठी जो केक आणलाय ना, त्यावर या कॅन्डल्स लावायच्या आणि त्यावर हा स्प्रे मारायचा. मग काय होईल? कॅन्डल्स पेट घेतील. आपण मधुराला सांगायचं की या कॅन्डल्स लाव. कॅन्डल्स पेटल्या, मधुरा घाबरेल. मी तिला वाचवायला जाईन आणि मधुरा मग माझ्यावर इम्प्रेस होईल. नाही, नको सर. म्हणजे सॉरी, पण तुमचं रेप्युटेशन सेफ राहायला हवं. कारण मला हा प्लॅन थोडा रिस्की वाटतोय. म्हणजे बघा, काही झालं, ऍक्सिडेंट झाला, मधुराला काही झालं तर तुमच्यावर येईल ना सगळं. नाही, असं काही होणार नाही. फार फार तर काय होईल, तिच्या चेहऱ्यावर डाग येतील ना. हो, मला चालतील, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त मधुरा माझी झाली पाहिजे बस. ते सगळं ठीक आहे सर, पण तरी मला वाटतं की तुम्ही रिस्क नको घ्यायला. नाही म्हणजे मी तुमच्यासाठी म्हणतोय सर. म्हणजे आपण जे काही करूया ना, ते तुमची इमेज सेफ ठेवून करूया. हे बघे, मला फालतूचे सल्ले द्यायला तुला बरोबर नाही घेतले. शिस्तीत नोकरी करायची आणि गप्पपणे मला मदत करायची, कळलं? तू एक काम कर ना. काय सर? तू चालता हो. अहो सर, माझं ऐकून एक म्हटलं ना तुला मी. मी जातो. तुमचा मोबाईल. आदित्य, कसा दिसतोय हा ड्रेस? वाव, खूप छान दिसतोय मधुरा. हो ना, मला खूप आवडला. चल आदित्य, जाऊ आपण. मी काय म्हणतो, म्हणजे
आम्ही पण येतो ना तुमच्या सोबत. अजिबात नाही. तुम्ही सगळ्यांनी मला अवॉइड केलं ना, आता मी तुम्हाला अवॉइड करणार. पनिशमेंट. चल रे. ठीक आहे, जा ग जा, तुला पचणार नाही. म्हणजे आम्ही इथे जेवणार आणि तुम्ही तिथे, आणि तेही दोघच. काय काय झालं? काय कोण चाललंय कुठे? हा मिरे, जेवणाचं काय ग? नाही, अजून तरी काही नाही. बेस्ट. आईचेच कान भरतो, ती बरोबर काम करेल. अगं हो ना आई, म्हणजे बघ ना, हे दोघच जण चालले आहेत हॉटेलमध्ये जेवायला, म्हणजे आम्हाला नेतच नाहीये. काय दोघच? बाई, नाही नाही नाही, बरं दिसतं का ते? मी पण येते, चला. अगं मावशी, मी पण, म्हणजे आपण सगळेच जाऊया ना आई. एक तू ऐक ना, तू माझा ऐक. हे बघ, मी ऑफिस मधल्या काही कलिग्सला तिथे बोलवलंय. आपल्याला ऑकवर्ड होईल. आपण संध्याकाळी सेलिब्रेट करूया, ओके? चल आदित्य, जाऊयात आपण. चल लवकर. हॅलो. सरप्राईज. सरप्राईज. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. पण तुला कसं कळलं? अरे, सगळ्या एम्प्लॉईचे डिटेल्स ठेवायला लागतात आपल्याला, आणि बर्थडेचे डिटेल्स तर ठेवतो मी. ऑफिस तर्फे विश करावं लागते ना. आणि म्हटलं आज संडे असो, घरी येऊन विश करूया. होप यू डोंट माइंड. अरे नाही नाही, अजिबात नाही. उलट माझ्यासाठी हे प्लेझंट सरप्राईज आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. हो, वेलकम. हे छान झाला, म्हणजे आवडलंच मला. बस ना बस. मधुरी, पाणी आण. बस रे. हो. पाणी. बसा. बरा आहेस ना तू? मस्त. तब्येत कशी आहे तुझी? बरी. घे. मग आजचा काय प्लॅन आहे? ऍक्च्युली आम्ही निघालोच होतो बाहेर जेवायला. सगळ्यांचा प्लॅन संध्याकाळी सेलिब्रेट करण्याचा होता. तू संध्याकाळी हो ना जॉईन. अरे संध्याकाळी कशाला? मी आत्ताच जॉईन होतो ना लंचला. आत्ताच सेलिब्रेट करूया आपण. एक्झॅक्टली. नाहीतरी सगळे ऑफिस मधली मंडळी इथे येतातच आहेत. काय मधुराताई? ऑफिस मधले म्हणजे? वैभव मला आत्ता भेटला होता, तो काही म्हणाला नाही. अच्छा, सिक्रेटली काही ठरलं होतं का तुमचं? बरं ते जाऊ दे ना. आता तू आलायस की नाही, आपण सगळ्यांनी बाहेर जाऊया कुठल्या तरी वेगळ्या हॉटेलात. काय मग, काय ठरवताय? नको, आम्ही नाही जात बाहेर. घरीच सेलिब्रेट करू. ग्रेट. म्हणजे मीराताईच्या हातचं खायला मिळणार. आय नो, तू खूप चांगली कुक आहेस. तुला कसं रे कळलं? मी हिच्या डब्यातले नेहमी खातो ना. मटारची भाजी, पालक पनीर खूप मस्त असतोय. मग बरोबर आहे. मग इथेच थांब. कशाला? माझा सगळा प्लॅन फ्लॉप करायला? ग्रेट. मग मी जेवणाच्या तयारीला लागते. आले.